वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा, मागच्या व्हिडिओजमध्ये आता पॅराबोलाचा हा तिसरा पार्ट आहे, म्हणजे शेवटचा पार्ट आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं? व्हॉट इज कोनिक सेक्शन, मग सगळ्या पॅराबोलासचे फीचर्स बघितले. पहिला जास्त महत्वाचा आहे. बाकीचे तीन आपण कंपॅरिझन करून बघितले. कंपॅरिझनने तुम्हाला गोष्टी चांगल्या पटकन लक्षात राहतात, म्हणून कंपॅरिझनने केले. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? इक्वेशन ऑफ टँजंट, नॉर्मल, कंडिशन ऑफ टँजन्सी, हे आपण पुढच्या याच्यात घेतले. ऑफ फर्स्ट पॅराबोला. फर्स्टचं डिटेल दिलेलं आहे, कारण फर्स्टचं समजलं ना की बाकीचे जे आहे ना ते त्याच्यासारखेच आहे, फक्त साइन इज इंटरचेंज करावं लागते आपल्याला. झालं. आता हा पुढचा बस. आता इथे लास्ट आपल्या सगळ्यांची कंडिशन ऑफ टँजन्सी, पॅरामेट्रिक इक्वेशन सगळे इथे आपले कव्हर होऊन जातील. आणि आता ज्यांना असं डाऊट असेल मध्येच व्हॉट इज पॅरामेट्रिक इक्वेशन, कंडिशन ऑफ टँजन्सी, त्यांना मी सांगेल की आधीचा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुमचं तेवढं टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चलो. हा आहे आपला दुसरा पॅराबोला. इक्वेशन आपल्याला माहिती याचं y² इज -4ax. त्याचे पॅरामेट्रिक हा टेबल तुम्हाला खूप कामात येणार आहे, खूप म्हणजे खूप. सगळ्यांना मी सांगेल की याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, लिहून काढा. हा खूप कामातच येणार आहे तुम्हाला. याचे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहे -80², 280. इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट, म्हणजे जर आपण हा पॉइंट कन्सिडर केला ना तर त्याचे इक्वेशन ऑफ टँजंट असणार आहे y1 इज -2a इंटू x प्लस x1. त्याच्यानंतर नॉर्मलचं इक्वेशन y मायनस y1 इज, बघा तुम्हाला माहितीये टँजंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप यांचा प्रॉडक्ट -1 असतो, म्हणून डायरेक्ट नॉर्मलचा स्लोप काढलाय. dy/dx काढून मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याची प्रोसिजर शिकवली तुम्हाला. नॉर्मलचा स्लोप इंटू x मायनस x1. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जेईला खूप लागणारी गोष्ट, कंडिशन ऑफ टँजन्सी आहे c इज इक्वल्स टू -a/m फॉर सेकंड पॅराबोला. हे सीईटीला पण तुम्हाला खूप लागेल आणि जेईला पण खूप लागेल. ठीक आहे, आता बघू थर्ड पॅराबोला. त्याचं इक्वेशन मी इथे लिहिते x² इज 4by. ठीक आहे, त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे 2bt, bt². आता तुम्ही पण आहे ना हे कम्पेअर करून लक्षात ठेवा. तुम्ही घरी जेव्हा टेबल बनवाल ना याच्यासोबत पहिला अटॅच करून घ्या, पहिल्याचे सगळे, म्हणजे पूर्ण टेबल तुमचा एक सोबत तयार होईल. फक्त ए बी इंटरचेंज आहे आणि प्लस मायनस इंटरचेंज आहे. कंपॅरिझन करून हे फॉर्म्युले लगेचच लक्षात राहतात, काहीच वेळ नाही. घोकमपट्टी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये याच्यात. 2bt, bt² हे झाले पॅरामेट्रिक इक्वेशन. त्याचं इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट P, x1 इज 2b इंटू y प्लस y1. याचं बघा काय होतं, y1 इज पहिल्या याचं 2a इंटू x प्लस x1. आता y1 ऍक्सिस बदलला म्हणून हे पण बदलले. y1 च्या जागी x1 इज 2b इंटू y प्लस y1. त्याच्यानंतर नॉर्मलचं इक्वेशन y मायनस y1 इज स्लोप ऑफ नॉर्मल टाकलाय इंटू x मायनस x1. पुन्हा एकदा सांगते, नॉर्मलचा स्लोप तुम्ही कसं काढणार? dy/dx म्हणजे टँजंटचा स्लोप -1 अपॉन टँजंटचा स्लोप, तो झाला तुमचा नॉर्मलचा स्लोप. ठीक आहे, आणि त्याची कंडिशन ऑफ टँजन्सी आहे c इज इक्वल टू -am². कळलं सगळ्यांना कंडिशन ऑफ टँजन्सी? आता आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचे प्रूफ आहे, पण प्रूफ आपल्याला घेण्याची काहीही गरज नाही, वेळ नाहीये. आता आपण फक्त मार्क ओरिएंटेड काम करतोय की कसेही करून आपले मार्क्स, MCQचे मार्क्स सिक्युअर झाले पाहिजे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे प्रूफ घेण्याची याची आपल्याला काही गरज नाही. चौथा पॅराबोला, त्याचे इक्वेशन लिहिते x² इज -4by. त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहे बघा 2bt, -bt². अगेन फक्त प्लस मायनसचा फरक आहे बघा. ऍक्सिस बदलला, निगेटिव्ह y ऍक्सिस झाला म्हणून 2bt आणि हा झाला -bt². त्याचे इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट इज x1 इज
-2b इंटू वाय प्लस y1. ठीक आहे. त्याचे इक्वेशन ऑफ बघा सेम, फक्त मायनसचं साइन आलेलं आहे तुमचं. आणि तुम्ही आधी सोबत जर कम्पेअर कराल ना तर वायच्या जागी एक्स टाकलाय बस, बाकी काही फरक नाही. सेम ॲज इट इज इक्वेशन्स आहे. x1 इज -2b इंटू वाय प्लस y1. नंतर हे झालं नॉर्मलचं इक्वेशन, वाय स्लोप पॉइंट फॉर्मने काढलंय. आणि ह्याची कंडिशन ऑफ टँजन्सी आहे c इज इक्वल्स टू am². ओके, हा झाला आपला पूर्ण पॅराबोलाचं टेबल. आता तुम्ही काय करा माहिती का, घरी हा जो मी असा लिहिलाय ना हा 3 आहे, तुम्ही काय करा हे थोडे पॉइंट्स इकडे सरकवा. बघा मी तुम्हाला दाखवते करून ते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघ, आणि इथे ना इथे पहिला पण तुमचा पॅराबोला बसवून घ्या. म्हणजे पहिल्याचे पॅरामेट्रिक, इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट, त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल, कंडिशन ऑफ टँजन्सी, हे तुम्ही बसवलं ना तर तुमचं एकच पार्ट असा एकच टेबल तयार होईल. ठीक आहे, पॅराबोलाचा. आणि काय करा, आपण जे चारही पॅराबोलाचे फीचर्स घेतले ना, प्रत्येकाचे फोकस, प्रत्येकाचे डायरेक्ट्रिक्स, त्याच्यानंतर अजून लॅटस रेक्टम, एक्स्ट्रीमिटीज, याचा पण एक सेपरेट बनवा. त्याचा एक सेपरेट टेबल बनवा आणि याचा एक सेपरेट टेबल बनवा. म्हणजे तुम्हाला सीईटीला तर कामा येईल, जेईला पण खूप ठिकाणी लागतो हा, तिथे खूप कामात येईल. ठीक आहे. आणि आपलं जे बोर्ड पॅटर्नचं ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये याचे ना इक्वेशन्स लागतात. म्हणजे एरिया अंडर द कर्व तुम्हाला माहिती असेल तर आपल्याला याचे डायग्राम्स काढावे लागतात. ठीक आहे. आता बघा ज्यांना कोणाला असं वाटलं ना की मध्ये हे कळत नाही पॉइंट, तर त्या व्हिडिओमध्ये जा आणि त्याचा तो पॉइंट शिकून घ्या. पण हे पूर्ण प्रिपेअर करा. बघा कोनिक सेक्शन काहीच अवघड नाहीये, पण वेटेज पण खूप आहे ह्या चॅप्टर्सला, खूप वेटेज जास्त आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही 5-6 MCQ असतातच याचे, जेईला तर खूपच जास्त वेटेज आहे. तर आता काय करा बघा, हे तर झालं सगळं पॅराबोलाला. आता पुढच्या व्हिडिओज मध्ये ना आपण सगळं इलिप्सचं घेणार आहोत. इलिप्सचे 2च टाइप्स आहे, पॅराबोला सारखं नाहीये. आणि इलिप्स सोपं पण आहे, एकदम इझी आहे इलिप्स. तर 2च टाइप्स आहे. अगेन फॉर्म्युले बरेच आहेत, पण मी तुम्हाला ट्रिक्स देते वेळोवेळी फॉर्म्युल्यांना. तर इलिप्स आपले 2च आहेत. 2चे आपण एकाच याच्यात घेऊन टाकू. 2 व्हिडिओ आपले त्याच्यात तयार होतील. एक सगळ्याचे फीचर्स आणि एकदा सगळ्यांचे इक्वेशन ऑफ टँजन्सी, कंडिशन ऑफ टँजन्सी एक्सेट्रा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे चार्ट आहे ना, स्क्रीनवर माझा नंबर आहे, चार्ट आहे ना मला व्हॉट्सअपवर पाठवले तर तरी पण चालेल, मी बघून घेईल एकदा कोणी कसं लिहिलंय ते. काही डाऊट असेल तर मेसेज करा, फोन करा, एनी टाइम. ठीक आहे. चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.